तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? व्हॉट्सअप करून एखाद्या दुसऱ्या सोशल मीडिया सोबत, एक वर्तमानपत्र लेख किंवा एखादं पुस्तक वाचून? आणि ही तर फक्त दिवसाची सुरुवात आहे. जसा जसा दिवस पुढे जातो तसे तसे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये गुंततो. जेव्हा तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर न्यूज पाहता तेव्हा तुम्ही हेडलाईन वाचता. जेव्हा तुम्ही भिंतीवर पोस्टर किंवा जाहिरात पाहता तेव्हा तुम्ही स्लोगन वाचता. जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनला जाता तेव्हा मोठ्या स्क्रीनवर ट्रेन्स बाबत वाचता. तुम्ही दिवसभर काही ना काही वाचतच असता. तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं वाचायचं आहे हे जाणून न घेता राहू शकता? वाचणं हे शिकणे आणि मुलाच्या समग्र करिअरच्या विकासाचा आधार आहे. हे नवनवीन माहिती जाणून त्याचा अर्थ समजून घेणे, माहितीचा अर्थ काढणे, बोलण्याच्या पद्धतीला समृद्ध करण्यात मदत करतं आणि अशा प्रकारे विकास आणि यशाचा मार्ग तयार करतं. बहुतेक व्यक्तींसाठी वाचनाची औपचारिक प्रक्रिया शालेय स्तरावर सुरू होते आणि आयुष्यभर चालत राहते. एक स्वतंत्र वाचक बनण्यासाठी एखादी व्यक्ती सातत्यपूर्ण व स्वेच्छेने वाचत असेल तर तिथे वाचन कौशल्य, वाचनाची आवड आणि वातावरण निर्मित करणं आवश्यक आहे. आपण मुलांना लहान वयापासूनच वाचनाची सवय लावून ती कशी विकसित करू शकतो? खरं तर या सवयीला विकसित करण्याची जबाबदारी शाळेत शिक्षक आणि घरी आई वडील दोघांवर असते. आपण मुलांना निवडीचं स्वातंत्र्य देऊन असं करू शकतो. पुस्तक निवडा, विषय निवडा, त्यांच्यात कोणती गोष्ट स्वारस्य वाढवते ते निवडा. हे स्वातंत्र्य मुलांमध्ये वाचनाचा उत्साह वाढवून त्यांना पुस्तकांशी जास्तीत जास्त वेळ जोडून ठेवण्यात मदत करेल. उत्तम आणि विविध प्रकारच्या वाचन सामग्रीची उपलब्धता नवीन वाचकांमध्ये अनुभूती, टीकात्मक, तार्किक विचार, समस्या समाधान अशा भाषिक कौशल्याच्या क्षेत्रामध्ये विकास करण्यात मदत करेल. एक गोष्ट आपण सर्वांनीच लक्ष देण्यासारखी आहे ती म्हणजे प्रत्येक मूल एकाच गतीने वाचत किंवा शिकत नाही आणि असंही असू शकतं की त्याच्या शिक्षणाच्या पायऱ्या वेगवेगळ्या असतील आणि म्हणून वाचनाची सामग्री सुद्धा त्याच प्रकारची असली पाहिजे. म्हणून सुरुवातीच्या वाचकापासून धाराप्रवाहाने वाचन करणाऱ्या वाचकासाठी त्यांच्यानुसार पुस्तक असल्याने मुलं अर्थ न हरवता किंवा निराश न होता योग्य स्तराप्रमाणे स्वतः वाचू शकतात. या व्यतिरिक्त मुलांना फक्त त्यांच्या वाचण्याच्या कौशल्याच्या आधारावर पुस्तक निवडण्याची संधी मिळते असं नाही, तर त्यांच्या जवळ आपल्या आवश्यकतेनुसार कमी किंवा अधिक आव्हानात्मक पाठ वाचण्याचा पर्यायही असतो. बाल साहित्य त्यांना जगाशी जोडते, वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या लोकांच्या जीवनाबाबत जाणून घेणे आणि मुलाची पार्श्वभूमी, मागील अनुभव आणि रुची निर्माण करण्याचं एक साधन बनतं. काल्पनिक कथा आणि कल्पनेच्या माध्यमातून जगाचा शोध घेतल्याने मुले घटनांना आणि स्थितींना आपल्या जीवनाशी जोडू शकतात. आपल्या आसपास अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या वास्तविकतांची आपली समज आणखी दृढ करू शकतात. यामुळे मुलांना त्यांची ओळख बनवणे, आपल्या अस्तित्वात आलेल्या ज्ञानाला चालना देणे, वेगवेगळ्या परिस्थिती किंवा अडचणींपासून बचाव करणे, मत बनवणे, व्याख्या करणे आणि जगाशी संपर्क करण्यात मदत मिळते. अशा प्रकारे पुस्तक समाजाचा एक आरसा बनते जे स्वतःला ज्या समुदायात ते राहतात त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि इतिहासाला दर्शवते, जे सर्व त्यांची ओळख आणि आपलेपणाची भावना निर्माण होण्यात मदत करते. गुणवत्तापूर्ण साहित्यात सकारात्मक अनुभव आणि व्यक्तिगत पूर्ततेच्या निर्माणाची शक्ती असते, जिथे मुलांना सहानुभूती, सामाजिक, भावनात्मक बुद्धी, रचनात्मकता आणि कल्पना विकसित होते. मुले पाठ समजून विश्लेषण, मूल्यांकन आणि प्रसंस्करण विभिन्न कौशल्यांनाही शिकतात. हे अशा गतीने वाढणाऱ्या वैश्विक जगात मुलांच्या व्यक्तिमत्व विकास आणि पारस्परिक कौशल्याला सुरू करण्यात मदत करतो. आणि आता न वाचता एका दिवसाची ही कल्पना फक्त स्वप्नांमध्येच होऊ शकते. पण असं स्वप्न कोणाला पाहायचं आहे?